सर्वेश्वर श्री पांडुरंग परमात्मा त्यांना माझा कोटी कोटी वंदन। आणि श्री गणपती राया सरस्वती माता गुरुदेव भगवान शांती एकनाथ महाराज श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांना पण माझा कोटी कोटी वंदन। आणि इथं उपस्थित असणारे माझे प्रिय बाबा आई ताई मावशी काका काकू माझ्या बहिणी माझे भाऊ तुम्हाला पण माझा कोटी कोटी वंदन। आणि श्री पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी नतमस्तकाने नमन करून मी शांती एकनाथ महाराजांच्या सोंगी भारूड रूपी सेवेला सुरुवात करीतो। भारूड नेमकं 3 प्रकारचं भारूड असतं माऊली। ओ माऊली, भारूड 3 प्रकारचं असतं। पहिलं भारूड कूट असतं। कूट म्हणजे संतांनी रूपक तयार केलेलं आहे। रूपक कशाला म्हणतात? एक घर, ज्या माणसाचं घर सुंदर असलं आपण त्या घरामध्ये प्रवेश केला की आपण सुंदर लागतं घरामध्ये। म्हणजे संतांनी रूपक तयार केलेलं आहे। रूपक म्हणजे प्रपंचाचं रूपक मांडलं, त्याला कूट अर्थ दिला आणि कूट भारूड म्हटलेला आहे। आणि दुसरं भजनी भारूड आहे। भजनी भारूड कशाला म्हणतात? चला तुमच्या गावामध्ये दिंडी आहे, चला तुमच्या गावामध्ये आज दिंडी आहे, गळ्यामध्ये माळ आहे, हातामध्ये टाळ आहे। सुंदर मार्गक्रमण करत असताना काही सुंदर लोक भजन म्हणतात, तुकोबाऱ्या म्हणतात। लाडकी लेखवी संतांची मजवरी कृपा बौद्धांची, अखय तुडा हाती आला अखंड मोती नाकाला, बोध मुरारी शृंगारीला 84चा सिक्का केला, तुका तुकी उताराला सानकेचा कौल दिला। तुकोबाऱ्या म्हणतात, त्याला भजनी भारूड म्हणतात। आणि सोंगी भारूड कशाला म्हणतात? आपल्या विदर्भामध्ये सोंगी भारूड म्हणतात, मराठवाड्यामध्ये रंगीत संगीत भारूड म्हणतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जुगलबंदी आणि रंगीत संगीत भारूड म्हणतात। पण मी अतिशय सुंदर एकनाथ महाराजांचा सेवेकरिता सोंगी भारूड घेतलेला आहे। बघा, असं सोंग केला पण एवढे लोक भारूड पाहायला आले। जर का सोंग केलं नाही, माय कुत्रे बसत का माय? बोलत चला मी तुमच्याच पॅनलची बाई। मी आता बाई झाली बा 2 तासापुरती। बोलत चला मला आनंद येते बोलल्या का? जाऊ बाई म्हटलं, आणि प्रेमाचे 2 भक्ती 2 शब्द बोला बाई म्हटलं। तुम्ही आले ती मावशीबाई कशी पाहून राहिली? ते मावशीबाई कशी पाहते? चष्मा काढत जाते, चष्मा पुसत जाते, पुन्हा चष्मा लावत जाते, खुदू गालामध्ये हसत जाते माझ्याकडे पाहून। पाहणे कशी हसत राहिली? आली बाई मी तुमच्या गावाला, जाऊ बाई म्हटलं, आणि प्रेमाचे 2 भक्तीचे 2 शब्द बोला बाई म्हटलं म्हणून आली। आज नाही का तुमच्या गावामध्ये नाही का 5 गवळणी आल्या। 5 गवळणी म्हणजे मी पहिली आली तुमच्या समोर बोलून राहिली, आणि माझ्या चौघी बहिणी नाही का त्या पाठी पाहिल्या कोण? अहो जरा बघू नका हो, माझ्याकडेच बघा। बघा आता, ज्या वेळेस श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि श्रीकृष्णाचं नामकरण करण्यासाठी 5 गवळणी नटून चाललेल्या त्या सुंदर कपडे परिधान, साडी परिधान केली होती, आणि श्रीकृष्णाचं नामकरण करण्यासाठी 5 गवळणी झाल्या। त्याचप्रमाणे आज तुमच्या गावामध्ये 5 गवळणी होऊन येणार। एक सुंदर गवळण झाली की मग आपण भारूडाला सुरुवात करूया। आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी
राखी मी तुला